श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर लवकरच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे आणि 2026मध्ये श्रावण महिना जो आहे तर तो 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्याची समाप्ती ही 11 सप्टेंबरला होणार आहे. श्रावण महिना हा संपूर्णपणे भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. श्रावण महिना म्हटलं की अनेक व्रत वैकल्यांचा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. आज आपण श्रावण महिन्यात कोणते नियम पाळावेत, काय करावं काय करू नये, कोणत्या सेवा कराव्यात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. श्रावण महिन्यातील हे नियम प्रत्येक स्त्री पुरुषांना माहितीच असायला हवेत. श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात कोणी तुमच्याकडे कितीही मागू द्या, या 3 वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीत. चुकूनही या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर लक्ष्मी आपली साथ कायमची सोडेल. घरात गरिबी, दरिद्रता, अडचणी यायला सुरुवात होईल. आणि हीच माहिती बघा 99% लोकांना माहिती नसल्यामुळं त्यांच्याकडून कळत नकळत या चुका घडतात आणि त्यामुळे अशा लोकांना त्यांचे विपरीत वाईट दुष्परिणाम भोगावे लागत असतात. अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत, तसेच श्रावण महिन्यात कोणते नियम पाळावेत याची माहिती आपण सुरुवातीला पाहूयात. तर बघा, पैसे कमवण्यासाठी तर बघा ही माहिती जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला योग्य ती माहिती मिळणार आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, पैसे कमवण्यासाठी आपण सर्वजण खूप काबाड कष्ट मेहनत करत असतो. भले प्रत्येकाचं काम वेगवेगळं असू शकतं, पण तो प्रत्येकजण कष्ट मेहनत हे एकाच हेतूनं करतो आणि तो म्हणजे पैसा कमवणं. आणि खूप लोक अशी आहेत जी कष्ट करूनच मोठी झालेली असतात आणि कधी काही गोष्टींबद्दल आपल्याला माहीत नसतं आणि आपल्याकडून काही चुका होतात आणि मग आपलं भाग्य हे दुर्भाग्यामध्ये बदलतं. याचा आपण इतरांना दोष देऊ लागतो आणि याच व्यक्तींना काही दोष लावले असतील, त्यामुळेच माझी प्रगती होत नाही, ती खुंटत चालली आहे. काही दिवसांपूर्वी आमचे चांगले दिवस होते, पण अचानक घरातील आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली. अशावेळी देखील आपण इतरांना दोष देतो. इतरांची नजर देखील आपल्याला लागत असते, पण कधीकधी आपण केलेल्या या चुकांचा वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावा लागत असतो. म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडते, घरात अलक्ष्मी दरिद्रता येऊ लागते. बरेच लोक संध्याकाळच्या वेळी आपल्याकडे काही वस्तू उसण्या मागायला येतात आणि ती वस्तू आपण त्यांना मागितल्यावर पटकन देऊन टाकतो, कोणताही न विचार करता. तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपल्या हातून अशा चुका घडणं हे आपल्याला टाळायचं आहे. चुकूनही या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही कोणालाही कितीही आग्रह केला, कितीही आग्रहानं मागितल्या तरीही द्यायच्या नाहीत. अगदी कितीही जवळची व्यक्ती असली तुमच्या तरीही या वस्तू तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत. जर या वस्तू दिल्या तर तुम्ही तुमच्या घरातील एक लक्ष्मी देत आहात. तुमचं चांगलं नशीब तुम्ही स्वतःच्या हातानं दुसऱ्याला देत आहात, असा याचा अर्थ होतो. या पवित्र श्रावण महिन्यात जो आहे तर तो चातुर्मासामध्ये येतो. चातुर्मास हा संपूर्ण 4 महिन्यांचा कालावधी असतो आणि त्यामध्येच पवित्र असा श्रावण महिना येत असतो. तुम्ही जेवढं पण पुण्य कराल तेवढं तुम्हाला दुप्पट फळ मिळत असतं आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला श्रावण महिन्यात या चुका केल्या तर त्या चुकांचं दुप्पट वाईट परिणामसुद्धा भोगावे लागतात. तर त्या कोणत्या वस्तू द्यायच्या नाहीत, तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवशंकरांच्या पूजेचं कोणतंही सामान किंवा वस्तू पूजेमध्ये वापरली जाणारी आपण कोणालाही चुकूनही द्यायची नाही. आपण श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा उपासना करतो, श्रावण सोमवारचं व्रत करतो आणि पूजेचं सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही. आपण या महिन्यामध्ये बघा ग्रंथांचं वाचनसुद्धा करत असतो. तर ते
धार्मिक ग्रंथसुद्धा आपली एक स्वतःची एक प्रकारची वस्तू असते, ज्याचं वाचन आपण स्वतः कित्येक दिवस करत आलेलो असतो. ते देवांस्वरूप असतात. त्यामुळे कोणतेही धार्मिक ग्रंथ किंवा धार्मिक पुस्तकं इतरांना वाचनासाठी देऊ नका. कोणीही कितीही मागितल्या तरीही आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही इतर व्यक्तींना द्यायच्या नाहीत. तर बघा, पूजेचं इतर सामान कोणालाच देऊ नका. भले आपल्याला वाईट वाटले तरीही चालेल, पण अजिबात देऊ नका. दान करणं हे खूप शुभ आहे, पवित्र आहे, पण ते योग्य वस्तूचं योग्यरित्या झालं पाहिजे, तरच त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं. तर आपण या ज्या काही वस्तू आहेत तर त्या स्वतःही दुसऱ्याला मागायच्या नाहीत किंवा स्वतःही या वस्तू इतरांकडून घ्यायच्या नाहीत किंवा आपल्या स्वतःच्याही वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत. श्रावण महिन्यात बघा, दुधापासून बनवलेले पदार्थ कोणालाही देऊ नका. मग त्यात बघा दूध, ताक, दही या ज्या वस्तू आहेत तर त्या अजिबात देऊ नका. त्यासोबतच तेल, तूप, मीठ, हळद या लक्ष्मीच्या प्रतीक म्हणून वस्तू ओळखल्या जातात आणि या लक्ष्मीच्या वस्तूसुद्धा आपण द्यायच्या नाहीत. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत म्हणून या वस्तूसुद्धा श्रावण महिन्यात कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा आपण श्रावण सोमवारचं व्रत करतो, पूजा करायला, शिवामूठ अर्पण करायला शिवमंदिरात जातो, तेव्हा शिवलिंगावरती दुधानं अभिषेक करतो किंवा दूध अर्पण करतो. अशावेळी आपल्या दुधातील पूजेसाठी आपण जे दूध घेऊन गेलेलो आहोत तर ते दूध कोणी मागितलं तर ते सुद्धा कोणालाही देऊ नका. श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती म्हणजे दूध, पांढऱ्या वस्तू, दुधापासून बनवलेल्या वस्तू असतात. ती आपली एक प्रकारची संपत्ती असते आणि म्हणूनच या वस्तू आपण चुकूनही कोणालाच द्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे या पवित्र श्रावण महिन्यात लवंग, हिरवी वेलची तीसुद्धा देवास्वरूप मानल्या जातात, म्हणून या वस्तूसुद्धा आपल्याला स्वयंपाकघरातून कोणालाही द्यायच्या नाहीत. त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे धणे. संपूर्ण महिनाभर या वस्तू कोणालाच देऊ नका. यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरात निघून जाते. श्रावण महिन्यात आपण पूजेसाठी जे बेलपत्र आणतो आणि समजा शेजारी बेलपत्र मागायला आले तर ते बेलपत्रसुद्धा कोणालाच देऊ नका आणि कोणाकडे स्वतः मागूसुद्धा नका. या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरात पैशांच्या अडचणी येऊ शकतात. तसेच पवित्र महिन्यात पैसे किंवा दागिने इतर व्यक्तीला देखील देणं जे आहे तर ते टाळायचं आहे. मग ते उधार असतील किंवा उसने असतील ते आपल्याला अजिबात द्यायचे नाहीत. यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून बघा, दागिने घालण्यासाठी कोणी मागितले तर ते सुद्धा देऊ नका आणि उधार पैसे देखील कोणालाही देऊ नका. आपण जर उधार पैसे दिले किंवा घेतले तर आपल्याकडील लक्ष्मी दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये जाते. त्यामुळे या महिन्यात कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नका, तसेच कोणालाही उधार पैसे देऊ नका. त्यानंतरनं पुढची वस्तू म्हणजे घड्याळ. तर आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावरती खूप चांगली वेळ आहे. आपलं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावरती चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातील घड्याळ किंवा हातातील घड्याळ चुकून पण कोणालाच देऊ नये. त्यासोबतच बघा, बंद पडलेलं घड्याळसुद्धा घरामध्ये ठेवू नये. ते लगेच दुरुस्त करावं किंवा घरातून बाहेर फेकून त्या जागी नवीन घड्याळ लावू शकतो आपण. पण बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवल्यानं घरात वास्तुदोष निर्माण होतो. घराची प्रगती कुठेतरी थांबली जाते. या सर्व गोष्टी खूप छोट्या आहेत, पण याचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. आपल्या घरातील प्रत्येक वस्तूची एक स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्या घरातील व्यक्तींवर, घरावरती होत असतो. त्यानंतरनं भगवान शिवशंकरांच्या पूजेत वापरले जाणारे पांढरे वस्त्र. आपण बघा, श्रावण महिना आला की महादेवांची पूजा करताना पांढरे कपडे घालतो. तर ती साडी असेल किंवा शर्ट, कुर्ता असेल तर या वस्तू देखील आपण कोणालाच द्यायच्या नाहीत. त्यामुळे आपल्या विवाहित आयुष्यात, जीवनात अडचणी येत राहतात. नवरा बायकोमध्ये अडचणी येत राहतात. पांढरे वस्त्र आपण नवीन घेऊन दान करू शकतो, पण आपण स्वतः घातलेले किंवा वापरलेले वस्त्र हे आपण या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायचे नाही. त्यासोबतच बघा, श्रावण महिन्यामध्ये आपण चुकूनही पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू नयेत किंवा काळ्या रंगाचे कपडेसुद्धा दान करू नयेत.
काळे वस्त्र हे कोणत्याही पूजेत वापरलं जात नाही, ते वर्ज्य मानलं जातं, अशुभ मानलं जातं. त्यानंतरनं बघा सूर्यास्तानंतरनं मीठ, पीठ, दूध, दही, ताक या वस्तूसुद्धा किंवा हे पदार्थसुद्धा एकमेकांना देणं घेणं टाळावं. सूर्यास्तानंतरनं कांदा, लसूण, पीठ हे देखील कोणालाच देऊ नये. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते. या महिन्यात कांदा, लसूण हे देखील खाणं वर्ज्य करावं. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा वर्ज्य करावा. तर हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. तरच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये केलेल्या पूजेचं, व्रतवैकल्यांचं संपूर्ण फळ प्राप्त होणार आहे.